वेलकम टू अपस्किल अकॅडमी. जर 18 सायकलीची किंमत दिली आपल्याला क्वेश्चनमध्ये 18 सायकलीची किंमत किती आहे 31,950 तर विचारले 7 सायकलीची किंमत किती. क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करा 7 गुणिले 31,950 डिवायडेड बाय 18. ह्याला जर 3 ने कॅन्सल केलं 3 संग 18 3 1 3 0 3 संग 18 उरला 1 झाले 15 3 5 15 आणि हा 0. 6 ने कॅन्सल करा 6 1 6 4 उरले 46 झाले 6 7 42 किती उरले 4 उरले 45 झाले 6 7 42 3 उरले 30 झाले 6 5 30 काय राहिलं 7 गुणिले 1775 मल्टिप्लाय करा 7 5 35 हातचे आले 3 7 7 49 आणि 3 52 हातचे आले 5 7 7 49 49 आणि 4 53 आणि 1 54 ला 4 हातचे आले 5 7 1 7 7 आणि 5 12 म्हणून क्वेश्चनचा आन्सर असेल 12,425 ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. मुंबई लोहमार्ग पोलीसला विचारल्या 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. आपल्याला माहिती आहे सरासरी कसं काढतो आपण. तर सरासरी इक्वल्स टू काय असतं टोटल सम म्हणजे टोटल बेरीज डिवायडेड बाय टोटल नंबर हा सरासरीचा फॉर्म्युला आहे. मग सरासरी आहे 24 तर बेरीज किती येईल माहित नाही डिवायडेड बाय किती संख्येची 24 आहे सरासरी तर 3 संख्येची म्हणजे 3 व्यक्ती आहेत भागाकारातले 3 इकडे गुणाकारात येणार म्हणजे 24 गुणिले 3 इक्वल्स टू सम म्हणजेच बेरीज किती येईल 24 त्रिक 72. जर 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असेल तर त्या 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज असणार आहे किती 72 वर्ष. रेशो मध्ये त्यांच्या वयाची बेरीज किती आहे बघा 3:7 2:3:7. जर x पकडलं तर किती झालं 7 आणि 3 10 10 आणि 2 12x. जर हे 12x म्हणजे 72 असतील तर x ची व्हॅल्यू किती येईल 72 भागिले 12 म्हणजे 12 सकून 72. जर x ची व्हॅल्यू 6 आली तर विचारले सर्वात लहान व्यक्तीचं वय सर्वात लहान कोण आहे तर आपण नावं जर दिली a b c तर सर्वात लहान आहे a म्हणजे याचं वय किती असेल तर 2 गुणिले 6 म्हणजे किती वर्ष 12 वर्ष म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 12 ऑप्शन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे मुंबई लोहमार्ग पोलीसला विचारल्या जान्हवी आणि तिच्या आईच्या वयाची बेरीज दिली 64 वर्ष. आपण हा क्वेश्चन डायरेक्ट शॉर्टकट पद्धतीने करू. दोघींच्या वयाची बेरीज किती आहे 64 वर्ष आणि दोघींच्या वयातील फरक आहे 30 वर्ष. तर ह्या 64 मधून काय करायचं जो काय फरक आहे तो मायनस करायचा. किती उरलं बघा 4 0 गेलं 4 उरले 6 मधून 3 गेले 3 उरले 34. जे काही 34 उरलं आहे त्याला अर्धा डिस्ट्रीब्यूट करायचं म्हणजे 34 चा हाफ काय झालं 17 म्हणजे जान्हवीचं वय सुद्धा 17 आणि आईचं वय सुद्धा 17. तर आपल्याला माहिती आहे वय जास्त कोणाचं असते आईचं म्हणून जे काय आपण गॅप मायनस केला होता त्याच्याचं वय जास्त आहे त्याच्यात ऍड करायचं तर आईचं वय जास्त असणार आहे म्हणून आईच्या वयामध्ये वापस 30 ऍड करा म्हणजे आईचं वय किती असेल 47 वर्ष आणि जान्हवीचं वय 17 वर्ष. तर क्वेश्चन मध्ये विचारले जान्हवीचं आजचं वय किती 17 वर्ष म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 17 ऑप्शन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे 0.8 गुणिले 0.08 गुणिले 0.008 तर किती येईल. आपल्याला माहिती आहे बघा 3 वेळेस 8 आहे 8 गुणिले 8 गुणिले 8 तर 8 चा वर्ग किती असते आपल्याला माहिती आहे इक्वल्स टू किती 512. पण आता दशांश कधी द्यायची बघा इथं किती दशांश आहे इथं 3 पॉईंट सोडून इथं 2 पॉईंट्स आहे 3 आणि 2 5 आणि इथे किती 6 म्हणजे 6 पॉईंट सोडून आपल्याला दशांश द्यायचा आहे. तर कुठे आहे बघा ऑप्शन मध्ये 6 पॉईंट सोडून दशांश बघा 1 2 3 4 5 6 ऑप्शन नंबर 4 मध्ये म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 0.000512 म्हणून आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा छापील किमतीवर 15% सूट देऊनही दुकानदाराने एक मोबाईल 10,200 रुपयाला विकला तर त्या वस्तूची छापील किंमत किती काढायची आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे विक्री किमतीचा. तर विक्री किंमत इक्वल्स टू काय असते छापील किंमत विक्री किंमत इक्वल्स टू छापील किंमत इंटू 100 मायनस सूट डिवायडेड बाय 100 हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा 10,200 रुपयाला विकलाय म्हणजे विक्री किंमत आहे 10,200 रुपये छापील किंमत माहित नाही x ठीक आहे 100 मायनस डिस्काउंट किती दिलं 15 100 मधून 15 गेले किती उरले 85 डिवायडेड बाय 100 याच्यावर x ची व्हॅल्यू काढायची. सॉल्व करा 5 न जर भागातला आपण तर 5 2 10 5 0 0 5 1 5 उरले 3 झाले 35 5 7 35 17 1 17 70 सखून दूरदर्शन आणि हे 2 0. त्याच्यानंतर बघा हे इकडे 20 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जातील 600 गुणिले 20 इक्वल्स टू x किती आलं 0 0 0 बेस एकूण 12 x म्हणजेच काय तर छापील किंमत म्हणून त्या वस्तूची छापील किंमत किती 12,000 ऑप्शन नंबर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे मुंबई लोहमार्ग पोलीसला विचारलाय 30 सेकंदाचे 4 मिनिटांशी गुणोत्तर किती. आपल्याला माहिती आहे 30 सेकंद आता मिनिटामध्ये आहे तर सेकंदात कन्वर्ट करावं लागेल. आपल्याला माहिती आहे 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतात 60 सेकंद तर 4 मिनिट म्हणजे किती सेकंद झाले तर 4 गुणिले 60 म्हणजे किती झाले सेकंद 4 सेकंद 24 240 हे झाले 240 0 0 कटला तर 3 1 3 3 8 24 म्हणजे काय रेशो असणार आहे किती 1:8 ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 क्रमागत समसंख्यांचा गुणाकार 288 आहे तर त्यापैकी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग किती. बघा 2 क्रमागत समसंख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार 288 यायला पाहिजे असे क्वेश्चन डायरेक्ट ऑप्शन करता येतात. 17 289 येते 17चा वर्ग पण 17 काही समसंख्या नाही म्हणजे हे ऑप्शन तर येणारच नाही.
आता 16, जर 16 संख्या मोठी असेल क्रमागत, त्याच्या मागची क्रमागत समसंख्या 14 पाहिजे आणि या दोघांचा गुणाकार 288 यायला पाहिजे. येते का बघा, 14 संख्या 84, युनिट प्लेसला 4 येते, आपल्याला युनिट प्लेसला 8 यायला पाहिजे, म्हणजे हे ऑप्शन करतंय. 18 बघा, 18 जर मोठी संख्या असेल तर क्रमागत समसंख्या त्याच्या मागची 16, या दोघांचा गुणाकार 288 यायला पाहिजे. येते का बघा, 18 सखी अष्टोदर्शन, 4 10, 18 1 18, 18 10 28, आलं का, बरोबर आहे. म्हणजे मोठी संख्या आहे किती, 18, आणि त्याचा वर्ग किती असणार आहे, 324. म्हणजे ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर जर 3:4 असेल तर त्यांच्या परिघाचं गुणोत्तर किती. सेम लक्षात ठेवायचं, जर त्रिज्यांचं गुणोत्तर 3:4 असणार आहे तर त्यांच्या परिघाचं गुणोत्तर सुद्धा तेच असणार आहे, म्हणून परिघाचं गुणोत्तर सुद्धा किती, 3:4च असणार आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3, 3:4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई लोहमार्ग पोलिसला विचारलाय, 3 संख्या 3:4:5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज दिली आहे. आपण पकडूया संख्या 3x 4x आणि 5x, मग त्यांच्या वर्गांची बेरीज दिली आहे, म्हणजे 3x चा वर्ग प्लस 4x चा वर्ग प्लस 5x चा वर्ग, आणि त्यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला किती, 4050. 3x चा वर्ग किती, 9x वर्ग प्लस 4x चा वर्ग किती, 16x चा वर्ग, आणि 5x चा वर्ग किती, 5 5 25x चा वर्ग, इक्वल्स टू किती, 4050. या सगळ्यांची जर बेरीज केली, 16 9 25, 25 आणि 25 50, आणि x चा कॉमन काढला वर्ग तर 50x चा वर्ग, इथे किती आलं बघा, इक्वल्स टू किती आहे, 4050. ह्याला जर डिवाइड केलं तर x चा वर्ग इक्वल्स टू किती येईल, 4050 डिवाइडेड बाय 50, 0 0 कटला, 5 8 40, 5 1 5, म्हणजे x चा वर्ग इक्वल्स टू 81. वर्गमूळचं काढलं तर x ची व्हॅल्यू किती येईल, 9. जर x ची व्हॅल्यू 9 आली तर काय विचारले आपल्याला, सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 5x, म्हणून 5 गुणिले 9, म्हणून किती असेल आन्सर, 45. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 45, ऑप्शन नंबर 4. धन्यवाद.